फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला रणजित आणि नागेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिले षटक फेकण्यासाठी विनीत बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. एक अपकमिंग यंगस्टर आपल्याला पाहायला मिळते विनीत. एक वेडीच्या मैदानावरती एक स्पर्धा झाली होती, रबर बॉलची ती स्पर्धा होती. तिथे काय जबरदस्त गोलंदाजी विनीतने केली होती आणि त्यामध्ये अनेक सारे यंगस्टर त्याचबरोबर जांभूलपाडा टीमचे एक उभरते यंगस्टर अर्थातच राज आज 20th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये ते मैदानामध्ये दिसतील यात काही शंका नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांच्या मदतीनं पहिला चेंडू अवंतरच्या रूपामध्ये फेकला गेलाय. ऑरेंज अँड ब्लॅक आउटफिट्स मध्ये मात्र श्रीराम कसराले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकताय एका बाजूला रणजित आणि नागेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. वाघोबा जांभूलपाडा संघाच्या माध्यमातून दोन ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाल्यात. ऑफसाईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निघून जातोय दरम्यान रिझन मध्ये. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केले गेले. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 2 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. नागेश आणि रणजित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवरती. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते मात्र जोडले गेलेत त्यांचं सुद्धा मात्र स्वागत आहे. नक्कीच जी नुकताच स्पर्धा पार पडली गेली NCC चषक 2024 त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहणारा संघ अर्थातच श्रीराम कसराली आणि तेच मोटिवेशन घेऊन मैदानामध्ये उतरलाय. फटका मात्र फसलाय, उंची जास्त प्राप्त झालाय. मिड विकेट मध्ये शतक मात्र येतोय. डाऊन दी बॉल फिल्डर आणि कुठली चुकी करणार नाहीये. कॅप्टन मात्र त्या ठिकाणी कुठली चुकी करत नाहीये. गुड कॅच फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन नाव. दोन धाव फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ झाला. विकेट मात्र जाताना पाहायला मिळाली. एक मजबूत बॉलिंग अटॅक नक्कीच श्रीराम कसराली संघासमोर आहे, परंतु दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा संघाकडे सुद्धा ते अटॅकिंग फलंदाज आहेत. परंतु त्या अटॅकिंग फलंदाजांची भूमिका काय तर आपल्या संघासाठी मात्र नक्कीच इथे चांगला खेळ दाखवणं, तर तो खेळ इथून दाखवावा लागणार आहे. नवीन फलंदाज विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नावाला साजेशी कामगिरी विराजला करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला रणजित आहे, त्याच्या नावात जीत आहे, परंतु जीत मिळवून देईल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला श्रीराम कसराली, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय वाघोबा जांभूलपाडा. या दोन संघांमध्ये एक बिग फाईट आपण पाहू शकतायत. आजच्या दिवसातली ही चौथी लढत आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करायची आहे, खूप वेळ वाया जातोय. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. 2 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. राऊंड द विकेटने गोलंदाजी मार्क वरती. फुलटो चेंडू ऑन साईडला, फटका मात्र पुन्हा एकदा फसला आहे आणि इथे मात्र कुठली चुकी करणार नाहीये. विराजला मात्र आल्या पावली डगआउटच्या दिशेने परतावं लागणार आहे, त्याच दिशेला मात्र परतावं लागणार आहे. विकेट गेलाय. विनीतची काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. लोअर फुल टॉस दिला, कुठेतरी भाग पडला फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी आणि जो ट्रॅप रचला गेला होता त्या ट्रॅप मध्ये सक्सेस होताना पाहायला मिळतोय. विकेट जातोय. अजित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुठेतरी नक्कीच श्रीराम कसराली संघ वर्चस्व प्रस्थापित करताना पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये ज्या प्रकारे आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केलंय, इथून कुठेतरी नक्कीच फलंदाजांना आपला खेळ दाखवून द्यावा लागणार आहे. जो खचलेला आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास इथून द्विगुणित करावा लागणार आहे. विनीत ऑन हॅट्रिक आहे. आजच्या दिवसामध्ये सुद्धा एका हॅट्रिक मात्र पाहायला मिळालंय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा मात्र हॅट्रिक पाहायला मिळाली. ऑन हॅट्रिक विनीत आपल्याला पाहायला मिळतोय.
ऑफसाईडला या ठिकाणी खेळण्याचा बनसोबत नक्कीच होता. गली रिझर्वमध्ये चेंडू निघून जातोय. एकदम मात्र येताना पाहायला मिळते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 3 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे मी म्हटलं विनीचा उल्लेख ज्या प्रकारे केला त्या लौकिकच साजेशी कामगिरी मात्र पाहायला मिळते. तसं फॉर एक्झाम्पल मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतोय आणि फ्युचर मात्र नक्कीच कसराली गावात आपल्याला पाहायला मिळते. एक युवा टॅलेंट आहे आणि मोठ्या प्रमाणात यंगस्टर मात्र नक्कीच श्रीराम कसरली संघाकडे आहेत. 3-4 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज ओव्हर द विकेटने दाखल झालाय. डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. निदाच्या स्वरूपात चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. हलकासा मध्ये आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. इन कटर मात्र पाहायला मिळाला आणि इन कटरवरती फलंदाजाला मात्र बीट केला. फलंदाजाला असं कुठेतरी वाटलं की वाईट जाईल, परंतु तसं घडलं नव्हतं. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या व्हेरी फर्स्ट ओव्हर मधला. 3 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 विकेट आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये गमावल्यात. अप्रतिम गोलंदाजी विनीतची पाहायला मिळते. या सुद्धा चेंडूवरती नक्कीच बीट केल्या. ऑफस्टॉपच्या बाहेर टप्पा पाहायला मिळाला. छटछटी करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांचा इशारा आलाय. इट्स वाईट. धावसंख्येत 1 वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. विनीत समोर रणजित आपल्याला पाहायला मिळतोय. रणजित आणि एका बाजूला अजित या 2 फलंदाजांवरती दारोमदार असणार आहे. इथून चांगला खेळ मात्र दाखवावा लागणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फटका मात्र हवेमध्ये पाहायला मिळतोय, परंतु शतषक मात्र दूरवरती आहे. कव्हरमधून डीपमधून मात्र पुढे येईल तत्पूर्वी एकदा पूर्ण केले. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या सामन्याखेरीज धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. 5 रन्स इंटू द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. माऊली चषक 2024 आपल्याला पाहायला मिळते. आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेचा. नक्कीच विनीतची गोलंदाजी आपण पाहतोय. हायलाइट्स आपण पाहू शकताय. 2 विकेट त्यांनी मिळवले. कशा प्रकारे त्या विकेट मिळवल्या त्याचं मात्र नक्कीच उदाहरण आपल्या स्क्रीनवरती मात्र नक्कीच दाखवत आहेत प्रवीणजी पाटील. राऊंड द विकेटने मात्र नक्कीच विकेट घेतला होता. अप्रतिम मात्र नक्कीच विनीतची गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगला पेस त्याच्याकडे आहे. अचूक लाईन आणि लेंथ मात्र त्याच्याकडे आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र तो सातत्याने घेत असतो. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॉलर पुढील ट्रॅकवरती दाखल झालाय. चला श्रीराम कसरली संघ खूप वेळ वाया जातोय. घाई करायचे कारण अजून इथून आपल्याला जवळजवळ 4 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे मी विनंती करतोय प्लीज आपण घाई करायची आहे, कारण कालच्या दिवसामध्ये मात्र नक्कीच शेवटच्या सामन्यामध्ये अंतराचं साम्राज्य पसरलं. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ संपला गेलाय. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणयला आपण पाहतो या सेकंड ओव्हरमध्ये. हर्षल मांगेला असतील, प्रवीण पाटील असतील, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये रोहित चौधरी आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण डीबीने लाईव्हची टीम, त्याचबरोबर आमचे समोरचे मित्र अर्थातच तुषारजी सोनवणे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसापासून त्यांचा आवाज मात्र नक्कीच एक गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. प्रणय गोलंदाजी मार्कवरती आलाय. समोर फलंदाज आपण पाहतोय रणजित. 3 चेंडूंमध्ये 2 वरती खेळतोय. स्ट्रगल सुरू आहे मैदानामध्ये. संघर्ष सुरू आहे. ड्राईव्ह मात्र या ठिकाणी केला जातोय. मिड विकेटला चेंडू निघून जाईल तत्पूर्वी एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7 या आकड्यावरती. 7 रन्स इंटू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ड्राईव्हिंग लेंथवरती चेंडू पाहायला मिळाला आणि कुठे नक्कीच मोठा फटका खेळण्यापासून दूर ठेवला फलंदाजाला. रणजित आणि अजित हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय मात्र निर्माण झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होईल गोलंदाजी मार्कवरती. 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. परशुराम पाटील सर आणि त्याचबरोबर जगदीश भोईर सर पाहायला मिळतात. ऑफ साईडला मात्र नक्कीच बॅकफुट पंच या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु कव्हर मध्ये कुठली चुकी होणार नाहीये. डीप मध्ये शतषक आहे आणि गुड कॅच. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. विकेट क्रमांक 3.
7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. विकेट मात्र मिळवून दिली. तिसरा धक्का मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय टीम वाघोबा जांभूलपाडा संघाला. कुठेतरी नक्कीच पहिल्या काही चेंडूंमध्ये बॅकफुटला पाहायला मिळतोय ज्या प्रकारे आतापर्यंत बॅटिंग राहिलाय. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. वैतरण विभागातील एक नक्कीच उत्तम दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 3 दिवसांमध्ये मात्र नक्कीच मोठमोठे संघ मात्र या स्पर्धेला मात्र पदस्पर्श करताना पाहायला मिळतील. मोठमोठे मान्यवर मात्र नक्कीच या स्पर्धेला वेळ देताना पाहायला मिळतील. उलटा चेंडू समोर मात्र नक्कीच लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु लॉंगर मध्ये डीप मध्ये शतक आहे आणि ते मात्र नक्कीच नो बॉलचा इशारा मात्र आलाय पंचांच्या मदतनं. त्यामुळे इथे फलंदाज मात्र सेफ असेल. हाईट फॅक्टर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. एकूण 3 धावा मात्र इथे पाहायला मिळतील. या 3 धावेसहित संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. डबल फिगर मध्ये मात्र स्कोरकडे जाऊन पोहोचलाय. चला टीम मीटिंग जास्त करायची नाहीये. 2 चेंडूंचा खेळ झालाय. पुढचा चेंडू मात्र फ्रीट असेल. पंचांचा इशारा मात्र नक्कीच झालाय. प्रणयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती. पहिले 2 चेंडू जर पाहिले तर नक्कीच फलंदाजाला त्रस्त करणारे होते, परंतु इथे कुठेतरी नक्कीच नो बॉल पाहायला मिळाला. हाईट मात्र दिली होती चेंडूला. इथे मात्र फटका लॉंग ऑनला. सरळ चेंडू मात्र निघून जाईल का तर पाहायचं. इथे नक्कीच फ्रीटचा चेंडू होता, त्यामुळे नक्कीच जरी कॅच पकडला असता तरी कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नसतं. चेंडूला स्टॉप केले गेले. चांगले प्रयत्न मात्र नक्कीच दाखवले. 2 धावा मात्र पळून काढत जात आहेत. धुळीने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 12. 12 रन्स स्कोरवरती लागले जात आहेत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा खेळ झाला. षटकातील चौथा चेंडू घेऊन राऊंड द विकेटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. संपर्क झाला नाहीये तर संपर्क करून दिलेला नाहीये, कारण फलंदाजाला माहिती होता खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा आहे. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतो, त्यामुळे एक अँगल मात्र बनतो पॉपिंग क्रीजमध्ये जेव्हा चेंडू रिलीज होतो. फुलटॉस चेंडू लॉंगरला शतक आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा चुकी झालाय. सलग दुसऱ्यांदा मात्र नक्कीच जेल सुटला जातोय. थोडासा नाराज मात्र दिसतोय. कुठेतरी झेलबादची संधी होती, परंतु त्या संधीचं कुठेतरी सोनं करता आलेलं नाहीये. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. 15 धावा फलकावरती लागले जात आहेत. कारण जेव्हा अशा प्रकारचं शतक्षण होतो तेव्हा मात्र गोलंदाजांचा आत्मविश्वास मात्र खचला जातो. इथे मात्र फटका चांगला आहे. समोर लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा मात्र लॉंगॉनला बीट कर सरळ चेंडू निघून जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. झेल सुटल्याचा हा परिणाम पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 21. 21 रन स्कोरवरती लागले गेलेत. 5 चेंडूंचा खेळ झाला. चांगला फटका मध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटचं फेस ओपन केलं, त्यानंतर चांगलं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. ज्या लेंथवरती बॉल होता त्या लेंथला पीक केलं. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आदरणीय सन्माननीय दीपकदादा केशव राऊत यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या या स्पर्धेसाठी 2222 रुपयांची भरीव देणगी आमच्या मंडळाला लाभली गेली. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद असेल. आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून 2 इथून पळून काढत जात आहेत. धुळीने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 23 आकड्यावरती. 23 रन स्कोरवरती लागले गेले. 2 षटकांचा इथून खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्त एकेरीस फलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 23. 23 रन स्कोरवरती लागले गेलेत. या षटकामध्ये तब्बल 18 धावा मात्र येताना पाहायला मिळाला. बॅटिंग पॉवर प्ले मात्र या ठिकाणी घेतला जातोय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायचे. ड्रिंक्स घेऊन जायचंय मैदानामध्ये.
मागच्या षटकामध्ये मोठ्या प्रमाणात धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या. गोलंदाजी मार्क होती भाविक आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक त्या पंचकृषीमधील एक चांगला गोलंदाज स्पिनला अटॅकमध्ये आणलाय या थर्ड ओव्हरमध्ये. खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिल्या चेंडूवरती एक ज्वलंत उदाहरण त्याने मात्र नक्कीच दिले मैदानामध्ये. पहिला चेंडू निर्धारित रूपामध्ये फेकला जातोय. फलंदाजाला बीट करणारा चेंडू पाहायला मिळाला. निर्धारित रूपामध्ये चेंडूची संख्या झाले 23 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2.1 चेंडूचा खेळ झालाय. डपलीची बॅट मात्र नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते आणि सध्या डंका या बॅटचा जो क्रेज मात्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळतो. एका ब्रँड चर्चा आहे त्या बॅटची, परंतु इथे चर्चा आहे ती म्हणजेच विजयची. स्लॉग स्वीपचा फटका मिड विकेटला क्लिअर केला. इट्स आउट ऑफ द पार्क. फॅब्युलस टायमिंग षटकार. स्पिनच्या विरोधामध्ये आला हा अटॅकिंग स्ट्रोक मात्र जबरदस्त पाहायला मिळाला. रीड केलं चेंडूला, त्यानंतर नक्कीच पाठवलं मिड विकेटला. जबरदस्त स्लॉग स्वीपचा फटका पाहायला मिळाला विजयच्या बॅटमधनं. एक क्रॅकिंग स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 29 रन स्कोर कडे लागला गेला. 2 चेंडूंचा खेळ झाला. तिसरं षटक मात्र या ठिकाणी प्रगती पथावरती पाहायला मिळते आणि दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा हल्ला मात्र नक्कीच चढवला गेलाय गोलंदाजावरती. पहिला चेंडू अप्रतिमरित्या मात्र टर्न झाला होता, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र नक्कीच बोलबाला पाहायला मिळाला. वर्चस्व पाहायला मिळालं विजयचं. अशा प्रकारे फटका मात्र खेळला गेला. षटकार त्याच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. स्कोर लेगमध्ये शतक काय डेंजर इनकडे नक्कीच होते फलंदाज अजित, परंतु क्रीजमध्ये सुखरूपरित्या पोहोचल्यात. आता दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर नक्कीच रिदम प्राप्त झालाय. चांगल्या धावा मात्र त्यांच्या बॅटमध्ये येत आहेत. पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल करत होते विनीत समोर, परंतु त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी राहिलाय ती उल्लेखनीय या ठिकाणी पाहायला मिळते. कौतुकास्पद मात्र नक्कीच कामगिरी मात्र डगआउट मधून नक्कीच थोडंसं आनंदाचं वातावरण पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये डगआउट थोडासा नाराज होता वाघोबा जंबलपाडा संघाचा, परंतु इथे मात्र नक्कीच फुल एन्जॉय दोन्ही बॅटर्स मात्र खेळपट्टीवरती करतायत. एकदा मात्र येताना पाहायला मिळेल लेग बायच्या रूपाने. धावसंख्या जाऊन पोचर फलकावरती 31 या आकड्यावरती 31 रन स्कोर कडे लागले गेले. 4 चेंडूंचा आतापर्यंत या ठिकाणी खेळ झालाय. आतापर्यंत जर विचार केला तर सिंगल डबल त्याचबरोबर खराब चेंडूवरती मोठे फटके सुद्धा मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आल्यात. कॅल्क्युलेशन क्रिकेट काय असतं ते मात्र दाखवून दिलंय. खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील आणि अपील उचलून धरलाय. इथे मात्र विकेटचं पतंग भाविकने मात्र नक्कीच अप्रतिमरित्या मात्र हा चेंडू हाताळला गेला आणि स्टंपच्या समोर मात्र पकडलं आणि विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4था धक्का लागलाय टीम वाघोबा जांभूळपाडा संघाला. बॅट्समॅन गॉन नाव. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अजय आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. ॲक्युरेट मात्र स्टंपच्या समोर आणि पंचांना मात्र नक्कीच मात्र नक्कीच डाऊट नव्हता. एकदा येताना पाहायला मिळते. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 32 या आकड्यावरती 32 रन स्कोर कडे लागले गेलेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10चा रन रेट मात्र आतापर्यंत पाहायला मिळतोय. बॅटिंग एव्हरेज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती विनीत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अटॅक मध्ये आणलंय, कारण पहिल्या स्पेल मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच इथे
सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती, परंतु इथे नक्कीच कॅच ड्रॉप या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. 3 कॅच मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळाल्यात. 34 फलकावरती लागल्या गेल्यात. 34 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र झेलबाची संधी होती, तर संधीचं सोनं करता आलं नाहीये. विनीतने कुठेतरी नक्कीच आशा दाखवली होती. इथे मात्र नक्कीच चांगला कटर मात्र पाहायला मिळाला. बाउन्स मात्र या चेंडूला दिला होता. बाउन्स झाल्यानंतर सरळ मात्र निघून जातोय यष्टी लक्षाच्या हातामध्ये. निताच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालाय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेकून झालेत या चौथ्या षटकांमधील. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती पुन्हा एकदा विनीत ओव्हर द विकेटने दाखल झालाय. ऑफ साईडला मात्र या ठिकाणी टॅप केला जातोय. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट मध्ये. एकदम इथं पाहायला मिळते. 35 फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ झाला. आमचे कॅमेरामॅन रोहित चौधरी ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतायत. कालच्या दिवसापासून एक सुंदर वर्क त्यांच्या मध्यातून पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ झाला. 35 फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा विनीत. इथे मात्र ऑफस्टॉमच्या बाहेर टप्पा नक्कीच पाहायला मिळाला, परंतु शतक तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. एकदा मात्र येईल. सिंगल मात्र या ठिकाणी प्राप्त करताना पाहायला मिळत आहे. 36 फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू मात्र पाहायला मिळतील या चौथ्या षटकामधील. षटकाचा जर विचार केला तर 2 सिंगल, 1 डबल आणि 1 डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळते. ज्या प्रकारे मागच्या 2 षटकांमध्ये गोलंदाजी राहिली होती, त्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र झाली नाहीये. कौतुक करावं लागणार आहे. ऑफ साईडला इथे मात्र काय घडलं जात आहे. विकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. कुठेतरी नक्कीच आपली स्वतःची विकेट मात्र जाणून बुजून गमावली असं म्हणायला हरकत नाहीये. अजयची विकेट मात्र या ठिकाणी गेलाय, कारण माहीत होतं त्या ठिकाणी खेळाडू मात्र लावला गेलाय. कुठेतरी त्याला बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न असफल राहिला, कारण इनफिल्डच्या वरून मात्र चेंडूला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता अजयच्या माध्यमातून, पण तो प्रयत्न कुठेतरी अनसक्सेसफुल राहिला. विकेट जातोय फंदाज बाद. छत्तीस फलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल विनीत. ऑन साईडला मात्र नक्कीच पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु शतक मात्र दूरवर आहे, तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. निपुण मात्र नक्कीच लॉंग चेस केली होती. 2 मात्र पूर्ण केल्या जात आहे. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 38, परंतु इथे मात्र नक्कीच विकेट जाईल. फलंदाजाला मात्र नक्कीच किसनला मात्र डगआउटच्या दिशेने मात्र परतावं लागते. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या मध्ये करायची. ड्रिंक्स घेऊन जायचं आहे मैदानामध्ये.
शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा सामना पाहायला मिळेल कोसमाई खाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मावली 11 तलावपाडा या दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय टॉस द्या. मावली 11 संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर कोसमाई खाडी संघाचा कॅप्टन टॉस द्या. टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत. 38 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. धीरज गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतोय. या स्लॉगर मध्ये दाखल झाले बॉलिंग ट्रॅक वरती. या शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी मात्र धीरजच्या खांद्यावरती असणार आहे. धुरा त्याच्या खांद्यावरती असणार आहे शेवटच्या 6 चेंडूंची. ते मात्र ड्रायव्हिंग लेंथवरती चेंडू पाहायला मिळाला. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी एक धाव मात्र येताना पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये विकोल आपल्याला पाहायला मिळतोय. अजून इथून 5 चेंडूंचा खेळचे शिल्लक आहे. 39 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 39 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. एका बाजूला वाघोबा जांभूलपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराली या दोन संघांमध्ये एक मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र नक्कीच खूपच खराब चेंडू पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदत न आलाय. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळते. नो +1 एकूण 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये 41 धावा मात्र चेस झाल्या. 42 धावा मात्र चेस झाल्या होत्या. चेस होतात मात्र या विकेटवरती, कारण कालच्या दिवसापासून आपण पाहिलंय. मागच्या काही सामन्यांचा इतिहास आपण पाहतोय. या विकेटवरती चेस होताना पाहायला मिळालं. पुढचा चेंडू फ्रीट आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज ऑफसाईडला ड्राईव्ह मात्र ठिकाणी केलाय. बॅकवर्ड पॉईंट मध्ये शतक नक्कीच आहे, परंतु त्याला नक्कीच बीट करतोय चेंडू. तत्पूर्वी 2 धावाकडे बघू शकत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीवरतीच मात्र संतुष्ट व्हावं लागणार आहे. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 43 आकड्यावरती. 43 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ झालाय. शतकीनांचा जर विचार केला तर लॉंग ऑफ आपण पाहतोय. लॉंग ऑन, त्यानंतर मिड विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. लॉंग ऑनला चेंडू निघून जातोय. लॉंग ऑनचं शतक मात्र पुढे येईल. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केले गेले. धीरज बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र ऑफ साईडला पुन्हा एकदा मात्र फटका हवेमध्ये. पुन्हा एकदा शतक मात्र चेंडू खाली आणि पुन्हा एकदा झेल सुटलाय. चौथ्यांदा मात्र ही चुकी मात्र पाहायला मिळते शतक्षणामध्ये. गोलंदाजी चांगले होते नो डाऊट, परंतु ज्या प्रकारे शतक्षण होते ते कुठेतरी नक्कीच इम्प्रोव्हायझेशन करावं लागणार आहे विथ द फील्ड मध्ये. विकोल स्ट्राईक मध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. मोठे फटक्यांची अपेक्षा या क्राऊडकडून आहेत. ऑन साईडला आणि फटका मोठा आलाय. मिड विकेटला चेंडू मात्र पाठवला स्टँड मध्ये. षटकार मात्र ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 धावा. अजितच्या बॅटमधनं हा षटकार मात्र येताना पाहायला मिळाला. जबरदस्त प्रॉपरली बॅट स्विंग प्रॉपर मात्र होता. प्रॉपरली स्ट्रोक झाला होता आणि सरळ मिड विकेटला पाठवलं. 50 धावा मात्र फलकावरती लागल्या गेल्यात. अर्धशतक मात्र पूर्ण झालंय. ह्या धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात. त्या प्रकारचा बॉलिंग अटॅक मात्र नक्कीच ठेवावा लागणार आहे. आपल्या गोलंदाजीमध्ये ऑफसाईडला मात्र फटका पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. भाविक चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीवरतीच मात्र संतुष्ट व्हावं लागेल का पाहायचं आहे. तर नक्कीच तिसऱ्या धावेवरती विकेट मात्र या ठिकाणी गेल्या रनआउटच्या रूपामध्ये. 52 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 52 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत आणि 53 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 53 टू विन असेल. क्षमा 54 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 54 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत आणि 55 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 55 टू विन असेल. 55चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते श्रीराम कसराली संघासमोर. पुढचा सामना पाहायला मिळेल माऊली 11 तलावपाडा आणि दुसऱ्या बाजूला कोसमाई खाडी या दोन संघांमध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. तर टॉस आपण दोन संघांमध्ये करणार आहोत. माऊली 11 तलावपाडा आणि दुसऱ्या बाजूला कोसमाई खाडी या दोन संघांमध्ये
दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय कृपया आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. पुढच्या 5 षटकांसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती आमचे जवळीक मित्र तुषारजी सोनवणे यांचा गोड आवाज मात्र तुमच्यापर्यंत पोहोचेल. एका कमी वयामध्ये एक नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक मोठी ओळख मात्र त्यांनी निर्माण केली, एक मोठी इमेज मात्र त्यांनी निर्माण केली आणि त्यांचा आवाज मात्र पुढच्या 5 षटकांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. ओव्हर टू यू तुषार, थँक्यू सो मच. चला टॉस केला जातोय आजच्या दिवसातील शेवटचा मॅच. धन्यवाद हार्दिक किनी यांचा आपण आवाज ऐकला. हार्दिक जा टॉस बॉक्समध्ये आपण जाणार आहोत. माऊली 11 जे या स्पर्धेचे कर्तेधर्ते आहेत आणि दुसऱ्या बाजूला कोस्माई घार्डी या दोन टीमच्या माध्यमातून टॉस केला जातोय. दोन टीमच्या माध्यमातून त्यांनीच या संपूर्ण 5 दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी दिली. धन्यवाद पंकज पाटील. मॅचला सुरुवात करूया. 30 बॉल 55 गरज. पहिला बॉल हुकच्या माध्यमातून मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु पाहायचं गेलं तर सुंदर लाईन होती आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवला जातोय. पहिला बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहील. जबरदस्ती आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. गुड लेंथ वरती बॉल स्पॉट झाला आणि तिथून जर पाहिलं तर जबरदस्त सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. डॉट बॉलच्या माध्यमात हा बॉल राहील. वाघोबा जांभूलपाडा हा संघ एकंदरीत बॉलिंग करतोय. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले जाते. आता मात्र पंच या ठिकाणी वरताना दिसत आहेत. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. आपण पाहत आहात, ऐकत आहात, कालच्या दिवसात देखील सुंदररित्या स्पर्धा पार पडली. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर माऊली चषक 2024 आपण या ठिकाणी पाहत आहेत. एक शानदार बहरदार एक जबरदस्त स्पर्धा, प्रत्येकांना आवडणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. या वैतरणा विभागामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. अशी तो सुंदर फटका पाहायला मिळतो. या ठिकाणी जर पाहिलं 2 क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून बॉल निघून चालला वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने. यावेळेला जर पाहिलं तर जबरदस्त फटका आणि यावेळेला जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल फलंदाजी कशी होईल त्यासाठी वैभव आणि आतितोष या दोन्ही फलंदाजाला एकंदरीत जर पाहिलं तर ओळख मिळाले आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जबरदस्त फटका पाहायला मिळत आहे. तो म्हणजेच क्लास होता फटका. फटक्यामध्ये जर पाहिलं तर जबरदस्त टायमिंग होतं आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर हा चौकार निघून जातोय. 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती 5. आशुतोष यावेळेला जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेला जर पाहिलं तर सुंदर लाईन होती गोलंदाजीची आणि यावेळेला जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सुंदर सुरुवात या ठिकाणी करून दिली वैभव आणि दुसऱ्या बाजूला आशुतोष या 2 बॅटरच्या माध्यमातून. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर सुंदर 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 लाईन पाहायला मिळते. आशुतोषने जरूर पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती जर पाहिलं तर बॅक टू बॅक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो. वैतरणे या ठिकाणी स्पर्धा म्हटलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये महिला येणाऱ्या असताना दिसतात. या दुपारी सत्रामध्ये महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक या माऊली चषक 2024च्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आभार व्यक्त करतोय. बॅटची कडा होती परंतु यष्टीरक्षक बीट झाले. बॉल मागे गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते आणि त्याच्या माध्यमातून त्या बॉलला कॅरी करण्यात आलाय. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 6च्या घरामध्ये. आता मात्र 5 बॉल फेकून झालेत. वैभव आणि मिस्टर आशुतोष हे 2 बॅटर या मैदानाच्या आतमध्ये आलेत. वैभव कित्येक वर्षांचा अनुभव वैभवकडे आहे, परंतु त्यांनी अजून एकही बॉल फेस केलेला नाही आहे. आशुतोषने 5 चेंडूच्या सामन्याकडे 5 धावा आतापर्यंत धावा बनवल्यात.
आणि एकंदरीत जर पाहिलं तर श्रीराम कसराली संघ जर पाहिलं तर एक बलंड आहे. विनीतला आपण पाहिलं सुंदर गोलंदाजी त्यांनी पहिल्या डावामध्ये केली. उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज देखील कित्येक स्पर्धेमध्ये आपण जायला पाहिले. ओव्हर दी विकेटने फुल टॉस होता, ऑन साइडला फ्लिक केल्या, बॉल झाला तो म्हणजे डीप विकेटला क्षेत्ररक्षक आलेत, एक सिंगल प्राप्त केली गेली. आणि पाहता पाहता जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एकच धावावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 55 धावांचा पाठलाग करत असताना धावा लागल्या 7. आता मात्र 24 चेंडू विजयाकरिता 48 धावांचं लक्ष असेल. 24 मध्ये 48 धावा होतील की नाही हे पाहणार आहोत. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा माऊली चषक 2024. विराटचे संपूर्ण षटक आपण पाहतोय. सुंदररित्या जबरदस्त त्यांनी डॉट चेंडू हाताळले गेले. फुलेंचा बोल होता, बीट झाले. त्यानंतर पाहिलं तर पुढचे एकदा गोलंदाज विराज तयार झाले होते. सुंदर सुंदर लाईन होती ती, म्हणजेच वाघोबा जांभूलपडा या संघाच्या माध्यमातून खेळत असताना विराज यांना आपण पाहतोय. सन्माननीय विपुल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विकुल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. स्वर्गवासी विशाल राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय राकेश मोरेश्वर मेहेर यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी 5,000 रुपये आर्थिक स्वरूपात देणगी देण्यात आले. साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये तुमच्या माध्यमातून 5,000 रुपये देण्यात आले. तुमचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जर साहेब या ठिकाणी उपस्थित असतील राकेश मोरेश्वर मेहर साहेब तर त्यांना मी विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. स्वर्गवासी विशाल राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ राकेश मोरेश्वर मेहर साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपये या संपूर्ण स्पर्धेसाठी देण्यात आले. त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. विकुल पहिला बॉल स्ट्राईकला वैभव ऑप्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले दूरवरून. परत यावेळेला जर पाहिलं तर मोठी एक जबरदस्त झेल देखील त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला गेला. मैदानाच्या आतमध्ये आपण सूर पाहिली, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या क्षेत्ररक्षक अपयशी ठरले. आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या त्या म्हणजेच 2 धावा. ऍक्शन रिप्ले आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत. विकुल गेले होते ओव्हर दी विकेटने. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट बॉल होता, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं क्षेत्ररक्षक वेगाने धावत आले. चेंडू मागे नजर ठेवली, शेवटच्या क्षणी बॉल ड्रॉप. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर चांगले प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिले. मी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच मिस्टर विजय. एक जबरदस्त एफर्ट त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अशा रीतीने 2 धावडे, संघाची धावसंख्या 7. वैभव आतापर्यंत 2 चेंडूत 3 धावा त्यांनी केल्या आहेत. आशुतोष त्याने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 धावा या मैदानाच्या आतमध्ये केल्या आहेत. परंतु जर पाहिलं तर गोलंदाज आता मात्र तुम्हाला कमबॅक करावं लागेल. फलंदाजांना देखील या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. गोलंदाज ओव्हर दी विकेटने तयार. ओव्हर दी विकेट यावेळेला जर पाहिजे लॉंग ग्राउंड बॉल चालला. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक सिंगल प्राप्त केली गेली. एकच सिंगल वरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. लॉंग ऑफला आणि लॉंग ऑनला बॉल गेला तर एकच सिंगल या ठिकाणी असते. आणि निश्चित स्वरूपात काही क्षणाला जर चुका झाल्या तर त्या 2 धावा येत आहेत. 1 धावेने पुढे एकदा संघाची धावसंख्या धावफटकावरती 10 झाले. पण आजच्या दिवसात देखील 10 संघ आहेत. कुठल्याही संघाचा या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात वेळेवर येणं, नियमितपणे जर पाहिलं तर ज्या कालावधी दिला आहे त्या कालावधी मॅच कंप्लीट करणं आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट या वैतरणा विभागामध्ये आपण पाहतायत. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेच्या जोतावरती, हवेच्या लाटेंवरती बॉल स्वार होऊन थेट चाललाय तो म्हणजेच बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता मिस्टर आशुतोष आशूच्या बॅट मधून येणारा दमदार षटकार. 6 धावा. ऑन साइडला मोठा फटका खेळला जरूर आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हवेच्या लाटेंवरती स्वार होऊन बॉल थेट गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 16च्या घरामध्ये. 16 धावा धावफटकावरती. चांगली फलंदाजी आशुतोषच्या माध्यमातून ज्याने 6 चेंडूत 11 धावा केल्यात. ओहो यावेळेला जर पाहिजे सुंदर फटका पाहायला मिळतो. डीप फाईन लेगला बॉल निघून चालले वेगाने. शॉर्ट टर्मचे क्षेत्ररक्षक बॉल मागे जात आहेत. पाहता पाहता 2 धावा घेण्याचा विक्रम होता, मानस होता, प्रयत्न होता आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. आमची संपूर्ण डीबीएन लाईव्हची टीम चांगलं काम या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना आपले कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच
रोहित चौधरी यांचं देखील कौतुक असेल, कारण की अफड मेहनत त्याने देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अदा करत असताना आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूला कॅप्चर कसं करावं हे रोहित चौधरी यांच्याकडून शिकवावं, कारण की जर पाहिलं तर जबरदस्त एक त्यांच्याकडे कला आहे आणि त्या कला गुलांना देखील सातत्याने वाव या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये दिला जातो. धावसंख्या 18 झाले. फुलटॉस होता यावेळेला जर पाहिलं तर जसा आला बॉल तसाच पाठवला मैदानाच्या बाहेर, डीप विकेटला ठोकलाय. 6 धावांकरिता षटकार. मिस्टर आशुतोष जबरदस्त बॅटिंग करतायत. आतापर्यंत जर पाहिलं तर आशुतोष नावाची चर्चा ही मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी केली जाते. या पुढची मॅच महत्वाची असेल. माऊली 11 तलावपाडा या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार सर्व मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. आणि दुसऱ्या बाजूला कोसमाई खार्डी प्रीमियर लीग आपण कित्येक वळलेला पाहतोय आणि त्या खार्डी प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा देखील असू शकतात. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा या वैतरणा विभागामध्ये होत आहेत. षटकार भरपूर दूरवर मारलाय आणि निश्चित स्वरूपात चेंडू देखील भरपूर दूरवर गेला असेल. 24 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. आता मात्र येणारा चेंडू 19 असेल. इथून देखील 31 धावेचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असेल. आशुतोष जर असतील मैदानाच्या आतमध्ये धावा येताना दिसतील, परंतु वैभव यांना देखील कमबॅक करावं लागेल. आशुतोषने आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 19 धावा केल्या आहेत, तर 3 चेंडूमध्ये 4 धावा या ठिकाणी वैभवने केल्या आहेत. टार्गेट आहे तुम्हाला 55चं 24 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. श्रीराम कसराली या संघाला आपण प्रथमतः जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर धावांचा पाठलाग करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फुलटॉस होता यावेळेला जर पाहिलं तर मिस टायमिंग झाला. कॅच होईल का? कॅच झाली आहे. यावेळेला जर पाहिलं तर विकेट गेली आहे. पहिला धक्का टीम श्रीराम कसराली संघाला. धावसंख्या 24 असताना आशुतोष यांना परतावं लागेल. डगआउटच्या दिशेने विकेट गेली आहे. फलंदाज बाद. धन्यवाद. चला मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट किट घेऊन जा विनंती असेल. जबरदस्त खेळी आशुतोषच्या माध्यमातून आपण पाहिली आणि निश्चित स्वरूपात जर पाहिले तर आजच्या दिवसात चांगले स्टॉल्स देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. व्हेज आणि नॉन व्हेज या दोन्ही प्रकारचे आपल्याला जे स्टॉल्स आहेत आणि ते या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या ठिकाणी स्टॉल्स लावले गेले त्यांचा देखील आभार आम्ही व्यक्त करतोय. कारण की प्रेक्षकांना त्याचबरोबर खेळाडूंना ज्या ज्या वेळेला जर पाहिलं तर नाश्ता करायची सवय असते आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या ठिकाणी देखील आमच्याकडे स्टॉल उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्वखर्चाने जाऊन खाऊ शकता. 9 चेंडू ज्याने 19 धावा केल्यात. मिस्टर आशुतोष यांना आपण पाहिलं. एक जबरदस्त खेळी त्याच्या माध्यमातून 1 चौकार 2 षटकार आणि 211.11च्या स्ट्राईक रेटने ते मैदानाच्या आतमध्ये खेळलेत. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांनी ऑन साईडला जबरदस्त फटका खेळला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला लॉंग लेगला एक फटका खेळला. त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट एक फटका खेळला. म्हणजे चांगले फटकेबाजी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली. एक जबरदस्त टेलिकास्ट डीबीएल लाईव्हच्या माध्यमातून केला जातोय. मिस्टर आशुतोष या नावाची चर्चा झाली होती, परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक यंग टॅलेंट. कित्येक वेळा जर पाहिलं तर त्यांनी चांगली फलंदाजी केली. मिस्टर यश 18 चेंडू 31ची गरज इथून देखील शिल्लक असेल. 18 मध्ये 31 कुठला संघ जिंकेल? एका बाजूला श्रीराम कसराळे तर दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूल पाडा. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे पाहायला मिळते ते म्हणजे हे मैदान एक जबरदस्त मैदान, एक जबरदस्त स्पर्धा. आपण सर्व काही ऑल इज वेल आपण पाहतोय. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हे तलावपाडाचं मैदान, तलावपाडाचं ग्राउंड आपण पाहतोय. माऊली क्रीडा मंडळ तलावपाडा आयोजित प्रस्तुत माऊली चषक 2024 आपण पाहत आहेत. मॅपच्या माध्यमातून काढली गेलेली संपूर्ण व्हिडिओ आपण पाहतोय. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हे तलावपाडाचं सुंदर मैदान. ही खेळपट्टी जर पाहिली तर जबरदस्त आपण कॉन्क्रीटची खेळपट्टी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. म्हणजेच काय तर टर्न वगैरे एक्झॅक्ट अप्रतिम होताना दिसत आहेत. आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर फलंदाजाची या ठिकाणी जर पाहिलं तर वावा चालली जाते आणि गोलंदाज जर पाहिले तर थोडेसे भरकटलेले जात आहेत. परंतु आजच्या दिवसात गोलंदाजाची वावा झाले, फलंदाजाची होताना दिसत नाही आहे. परंतु आता मात्र जर पाहिलं तर 18 बॉल शिल्लक असतील. 18 बॉल आणि विजयाकरिता लक्ष इथून देखील जर पाहिलं तर 31 धावांचं मैदानाच्या आतमध्ये असेल. AS ब्रँडची बॅट आपण पाहतो मिस्टर वैभव मैदानाच्या आतमध्ये यूज करतायत. एक जबरदस्त ब्रँड आपण पाहतो. AS ब्रँडची एक हरहुन्नरी बॅट आपण पाहतोय. बॅटला बॉल जर लागला तर षटकारामध्ये कन्वर्ट होईल.
षटक क्रमांक 3 मध्ये आले बॉलिंग ट्रॅक वरती ते म्हणजेच मिस्टर अजित. अजित देखील जर पाहिलं तर एक जबरदस्त गोलंदाज आहेत आणि अजितने देखील जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये खेळताना एकंदरीत जर पाहिलं तर हा पहिलं षटक ते टाकतील आणि कशा प्रकारचं असेल हे पाहणं महत्वाचं असेल. मिस्टर अजित स्ट्रायकेनला मिस्टर वैभव असतील एक ज्याने 3 चेंडूचा सामना केला आहे आणि 4 धावा त्यांनी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. ओहो यावेळेला जर पाहिलं तर प्ले अँड मिस जबरदस्त चेंडू होता पडल्यानंतर थोडासा घुसडी घेतली आणि तिथून जर पाहिलं तर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. पहिला बॉल जर पाहिलं तर चांगल्या चेंडूच्या हाताने मैदानाच्या आतमध्ये केली गेली. ओहो जबरदस्त 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 बॅट आणि बॉल थोडंसं कनेक्शन जर या ठिकाणी झालं असतं तर विकेट देखील जाताना दिसली असती वैभवची. यावेळेला जर पाहिलं तर वेगाने टाकलेला बॉल होता वेगावरती स्वार झाले होते लाईन देखील चांगली होते आणि यावेळेला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपात एक धाव कंप्लीट केली गेली आणि या एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती आपण पाहणार आहोत ती म्हणजेच 25 धावा या धावफटकावरती. या ठिकाणी जर पाहिलं तर चांगली पंचांची भूमिका पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत परशुरामजी पाटील आणि दुसऱ्या बाजूला पंच जर पाहिले तर जगदीशजी भोईर. चला टाइमपास करू नका मित्रांनो लक्षात ठेवा 5-5 षटकांचे तुम्हाला सामने खेळण्याची आम्ही मुभा देतोय आणि त्या सामन्यांचा लाभ तुम्ही घ्यावा हीच प्रत्येक आयोजकांची अपेक्षा असेल. खोलवटप्याचा बॉल होता ऑन दी ऑफ खेळून काढला जातो मिड ऑफ फिल्डर आहे डायरेक्ट हिट केला आहे परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अजितने अडवला हा बॉल जर पाहिलं तर एक सिंगलच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. ओव्हर दी विकेटने आले होते वेगाने टाकला होता बॉल मिड ऑफला बॉल निघून गेला होता डायरेक्ट हिट जर झाला असता तर विकेट होण्याची दाट शक्यता होती. थोडंसं जर पाहिलं तर ईस्टर्नच्या बाजूने हा बॉल निघून चालला. चला टाइमपास करू नका शेवटचा आणि अंतिम कॉल असेल अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत सूचना करतोय त्या ठिकाणी इजा नसावी हीच प्रतीक्षा आम्ही करतोय. स्प्रे मैदानाच्या आतमध्ये त्वरित घेऊन या फर्स्ट एड किट त्वरित मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाई विनंती असेल. ज्या ज्या व्यक्तिमत्वानी स्पर्धेमध्ये दानशूर व्यक्तिमत्व दाखवलंय त्या सर्व व्यक्तिमत्वांचा आपण बॅनर्स पाहतोय फ्लड्स पाहतोय आणि खरोखर जर पाहिलं तर एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. माऊली चषक 2024 थोडस 2 मिनिटाचा आम्ही ब्रेक घेतोय आणि पुढच्या या मैदानाच्या दिशेने येतोय. वेलकम बॅक. पुढे एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्रीराम कसराली विपक्ष वाघोबा जांभूलपाडा या 2 संघाच्या माध्यमातून ही लढत आपण पाहतोय. एकंदरीत 26 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्यात. 1 विकेट गमावली 2.3 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. कोलवटप्याचा बॉल ऑन साइडला बॉलला वळवले गेले एक सिंगल कंप्लीट केली गेली. दुसरी धावेला दोन्ही फलंदाज धावण्याचा प्रयत्न करतात पण यावेळेला जर पाहिजे धोक्याचे संकेत असतील 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगलला डबल कसं कन्वर्ट करावं ते वैभव आणि यश या दोघांकडून समजून घ्यावं कारण की जर पाहिलं तर कोऑर्डिनेशन हे जबरदस्त पाहायला मिळालं. त्याच कारणाचं जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 28 धावा या धावफटकावरती 55 धावांचा पाठलाग करत असताना श्रीराम कसराली जी आता NCC नारिंगीच्या मैदानावरती झालेली ती स्पर्धा 25व्या वर्धापन दिनानिमित्त आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर विनर संघ ठरला गेला तो म्हणजे श्रीराम कसराली आणि तोच फॉर्म या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना यावेळेला जर पाहिलं तर अपील केली जाते परंतु यावेळेला सुंदर लाईन होती थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग केला गेला असं रिएक्शन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजितने दाखवलं आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. अगदी थोडासा जवळून हा बॉल निघून गेला आणि तिथून जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2.5 चेंडू फेकून झाले. संघाची धावसंख्या 28 वर स्थिरावले.
28 वर स्थिरावले. यावेळेला काय घडलं जाईल? षटकार, विकेट आणि यावेळेला जर पाहिलं तर सरळ चेंडूला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आलाय. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 30+, अर्थातच 34 धावा धाव फटकावरती लगावल्या जातील. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 34 धावा या धाव फटकावरती लगावल्या गेल्यात. 12 चेंडू आणि इथून देखील 21 धावेची गरज. 12 मध्ये 21 पैसा वसूल. श्रीराम कसराली हा बॅटिंग करतोय आणि दुसरा बाजूला जर पाहिलं तर संघ पाहायला मिळतो वाघोबा जांभूलपडा. या दोन संघाच्या माध्यमातून 12 चेंडू 21 धावा हे मॅचचं समीकरण 11.33च्या करंट रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळणं अपेक्षित असेल ते म्हणजेच श्रीराम कसराली संघाला. आणि कशा प्रकारचं या 55 धावांचा पाठलाग करत असताना या धावा चेस केल्या जातील की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. 3 षटकांचा ज्यावेळेला खेळ झाला होता त्यावेळेला वाघोबा जांभूलपडा या संघाची धावसंख्या 32 होती, परंतु 4 विकेट गमावल्या होत्या. म्हणजे श्रीराम कसराली या संघाच्या 3 षटकानंतर 34 धावा 1 गडीमध्ये वर्चस्व आतापर्यंत या मैदानावरती श्रीराम कसराली संघाचंच आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज आलेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहताय मिस्टर विराज. आता मात्र जर पाहिलं तर संघाला अधिराज्य करून देण्यासाठी एकंदरीत जर पाहिलं तर त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर विराज हे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि आमच्या 12th मॅन आपण पाहायला मिळतात ते म्हणजे राज. निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळात मोठमोठ्या स्पर्धा राज देखील खेळतील. विराज षटक क्रमांक ज्याने 1 षटक या पहिल्या हाताळले विराजने, त्यामुळे त्याने 7 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्यामुळे जर पाहिलं तर त्याला एकही विकेट मिळाली नाही आहे. परंतु आता जर विराजने 7 धावा खर्च केल्या तर मॅचवर पूर्णपूर्ण पकड बनून राहील ती म्हणजे वाघोबा जांभूलपडा संघाची. परंतु काय घडलं जाईल हे पाहणं महत्वाचं राहील. ओव्हर दी विकेटने कट करायचा प्रयत्न. पहिला बॉल डॉटच्या माध्यमातून राहिला. वेग बनण्यात होता आणि यावेळेला जर पाहिलं तर मिस्टर यश आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हाणामारी करावी लागेल. मोठे मोठे फटके तुम्हाला खेळणं गरजेचं असेल. बाउंड्रीच्या पलीकडे मैदानाच्या बाहेर तुम्हाला चेंडू फेकावे लागतील. यश फक्त आणि फक्त या चेंडूला पाहत राहिले आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. पहिला बॉल विराजने वर्चस्व गाजवले. डॉटच्या माध्यमातून हा बॉल राहील. ओव्हर दी विकेटने पुणे एकदा विराज तयार होती. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर यश. एक मोठे फटकेबाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करणं अपेक्षित असेल. ओव्हर दी विकेटने बॅट चिकायला लागले. बॉल मागे चाललाय. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल फक्त आणि फक्त मिळेल. आता मात्र ज्याने या संघाला संपूर्ण सावरले मिस्टर वैभव, ज्याने 8 चेंडूमध्ये 13 धावा आतापर्यंत केल्या आहेत आणि आता मात्र तो मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत स्ट्राईक त्याला मिळाली गेली. 35 धावा धाव फटकावरती 1 गडी गमावले. आता मात्र येणारे चेंडू तुमच्याकडे 10 असतील. 20 धावेचं लक्ष. प्रत्येक बॉलवरती 2 धावा जरी आल्या तर श्रीराम कसराली संघ विजय होऊ शकतो. परंतु आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विराजचा वाढला गेला. पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर एक सिंगल आली आहे. आता या पुढचा बॉल काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल. ओहो, यावेळेला बॅट चिकायला गेली. बॉल मागे गेल्या. पाहता पाहता एक सिंगल. यावेळेला ओथरूच्या माध्यमातून दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या आणि यावेळेला जर पाहिलं तर चुकीचं क्षेत्ररक्षण. आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते ते म्हणजेच मिस्टर नितेश आणि त्यांच्या माध्यमातून थोडीशी चुकी घडली जाते. या चुका नितेशने निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर सुधाराव्या गरजेचं असतील. कारण की जर पाहिलं तर महत्वपूर्ण मॅचेस मध्ये जर अशा चुका केल्या, बॅटची कडा, बॉल मागे गेला. नितेशने शेवटच्या बॉलला अडवलं. बॉल जर हातात ठेवून जर यष्टांवरती आले असते तर कुठेतरी एक धाव वाचली असती. आता मात्र संघाची धावसंख्या 2च्या साहाय्याने 2 पोहोचेल 37. आता मात्र 9 चेंडू 18 धावा. ज्याप्रमाणे उल्लेख केला प्रत्येक बॉलवरती 2 धावा काढल्या तरी विजय होऊ शकतोय. मी करेन. माझा आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि क्रिकेट खेळत असताना तुमचा आत्मविश्वास हा 100% मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं असतंय. कारण की आता मात्र जर पाहिलं तर 9 बॉल 18ची गरज. वाईट बॉल असेल. कारण की जर पाहिलं तर पंचांचा इशारा आला. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल या ठिकाणी येताना दिसतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर भरपूर बाहेर होता आणि पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत येतोय. बॉलची पिचिंग थोडीशी खराब होती आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर हा बॉल वाईट असेल. एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 धाव संघाची धावसंख्या धावफटकावरती 38 झाले. रिक्वायर रेट 11.38 आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी. फक्त आणि फक्त 1 विकेट या ठिकाणी गेलेली आहे ती म्हणजे श्रीराम कसराली.
ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त या ठिकाणी जर पाहिलं तर तालमेल पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता 2 धावडे संघाची धावसंख्या धावफटकावरती 40. आठ चेंडू आणि 15 धावा या मॅचचं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. डीबी आणि लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आम्ही व्यक्त करतोय. गोलंदाज तयार, 8 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असेल. ऑन साइडला बॉलला वळवले गेले, एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. पाहता पाहता एकरी धावेने जर पाहिले तर या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यश यांना परतावं लागेल मगारी. आणि अशा रीतीने जर पाहिले तर दुसरी धाव घेताना आणि 1 शॉट आहे, म्हणजे एकही धाव नसेल का पंचई, एकही धाव नसेल. अर्थातच हा चेंडू भरपूर काही मौल्यमान म्हणून जातोय आणि आता मात्र जर पाहिलं तर वर्चस्व राहील वाघोबा जांभूलपाडा संघाचा. परंतु काय घडलं जाईल हे पाहणार आहोत. एक 2 मिनिटाचा ब्रेक घेऊया, येऊया पुढे एकदा मॅचच्या दिशेने. सात बॉल आणि 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आलेत ते म्हणजे मिस्टर विक्की आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे नवीन बॅटर हे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. मिस्टर वैभव असतील स्ट्राईक एंड वरती. 11 बॉल ज्याने 17 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. ओव्हर दी विकेटने टॅप टू द ग्राउंड अंडर बॉक्स क्रिएटचा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. परंतु एक सिंगल. आता मात्र येणारे 6 चेंडू तुमच्याकडे 14 धावा हे लक्ष मैदानाच्या आतमध्ये राहिले. 6 चेंडू आणि 14 धावा पाण्याची व्यवस्था मी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 6 मध्ये 14 कोण जिंकेल एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय वाघोबा जांभूलपाडा जो फिल्डिंग करतोय आणि बॅटिंग करतोय तो म्हणजे श्रीराम कसराली. मॅच ऑन आहे, मॅच अजून देखील रंगतदार स्थितीमध्ये आहे. 3 षटकांचा ज्यावेळेला खेळ झाला होता त्यावेळेला 38 धावा, 4 षटकांचा ज्यावेळेला खेळ झाला होता पहिल्या डावात वाघोबा जांभूलपाडा ज्यावेळेला संघ बॅटिंग करत होता त्यावेळेला 38 धावा त्याने एकंदरीत बनवल्या गेल्या आणि त्यांच्या 6 विकेट्स होत्या. परंतु आता मात्र आफ्टर त्यानंतर जर पाहिलं तर श्रीराम कसरली या संघाला पाहतोय 4 षटकांच्या नंतर त्यांच्या 41 धावा म्हणजे 3 पटीने पुढे असताना 3 धावेने पुढे असताना आणि विकेट देखील जर पाहिले तर 4 विकेट्स आतापर्यंत पुढे असताना श्रीराम कसराली. अर्थात आता मात्र 14 धावेंचं लक्ष. येणारे चेंडू 6 मध्ये 14. आता मात्र जर पाहिलं तर जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गरज अजून देखील शिल्लक बाकी असेल. चला व्हिडिओचं सहयोग असेल आयोजन समिती आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 5-5 षटकांची तुम्हाला सामने खेळण्याची मुभा या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मिळली जाते. सहा बॉल विजयाकरिता 14 धावांचं लक्ष. मॅच अजून देखील रंगलेली आहे आणि मॅच अजून देखील ऑन आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहत आहात माऊली चषक 2024. आणखीन देखील कसराली संघाकडे विकेट्स आहेत. विनीतची महत्वपूर्ण विकेट आहे परंतु विनीत थोडासा माघार घेत आहे. जे विकी आलेत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यावरती भरपूर जिम्मेदारी त्यांनी सोपली आहे. आता मात्र 14 धावेची गरज आहे. येणारे चेंडू असतील 6. षटक क्रमांक 4थ्या मध्ये आपण पाहत आहेत ते म्हणजेच 5व्या मध्ये आपण पाहत आहेत ते म्हणजे मिस्टर नागेश देखील एक चांगले गोलंदाज आहेत, अनुभवी आहेत आणि आता मात्र नागेश याने चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित असेल मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा विजयाकरिता 6 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 6 मध्ये 14. पहिला बॉल यावेळेला जर पाहिला तर शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न परंतु डीप कव्हरला बॉल निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील. बॉलची फेकी होईल. 2 धावा. मॅचचं समीकरण पलटले. आता मात्र 5 चेंडू आणि 12 धावांचं एकंदर लक्ष या मैदानाच्या आतमध्ये असेल. म्हणजे एक मोठा फटका जर आला
तर त्यानंतर सिंगल डबलच्या सहाय्याने तर 4 चेंडू 6 धावा येऊ शकतात, परंतु एक मोठा फटका येणे या मॅच मध्ये भरपूर महत्वाचं राहील श्रीराम कसराली या संघासाठी. दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभुलपाडा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जी एकंदर वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग झाली आणि त्यामध्ये जर पाहिलं तर खरोखर जर पाहिलं प्रत्येक संघाने चांगलं प्रतिनिधित्व गाजवलंय. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला बॉल ड्राईव्ह केले गेले, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पाहता पाहता एक सिंगल कंप्लीट केली गेली, दुसरा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. कसराली संघाला माहित आहे एक जर मोठा फटका आला तर आम्ही या मॅच मध्ये येऊ आणि आता मात्र 4 चेंडू विजयाकरिता 10 धावेचं लक्ष, 4 मध्ये 10 कोण जिंकेल हे पाहणं महत्वाचं असेल. आता मात्र गोलंदाज जर पाहिलं तर आपल्याला चांगल्या लाईन आणि लेंथने गोलंदाजी करताना दिसत आहेत. त्यांना देखील माहिती आहे प्रत्येक बॉलवरती 2 गेले आहेत तरी मॅच जिंकू शकणार नाही आहेत, कारण की इथून देखील 10ची गरज असेल. ओहो, यावेळेला वाईट यॉर्कर हाणला, डायरेक्ट हिट डाव्यापुढे. यावेळेला जर पाहिलं तर हिट होताना दिसत नाही आहे. पुढे एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो, हिट झाला आहे, परंतु यावेळेला जर पाहिलं तर डायरेक्ट हिट पुढे एकदा करण्याचा प्रयत्न. काहीतरी मैदानाच्या आतमध्ये जांभुलपाडा संघ तालमेल कुठेतरी खराब झालाय असं म्हणावं लागेल. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या, आम्ही विनंती करतोय वाघोबा जांभुलपाडा या संघाला. पुढे एकदा 2 धावा, 2 धाबणे संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचली आहे. सुंदर होता चेंडू, त्यानंतर डायरेक्ट हिट केला. तिथून जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आले, त्यांनी देखील बॉलला उचललं आणि त्यांनी देखील डायरेक्ट हिट केला, तो देखील हिट लागला नाही. त्यानंतर गोलंदाज आले आणि गोलंदाजाने देखील हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 47 झाली आहे. विजयाकरिता इथून देखील लक्ष आता मात्र छोटं राहिले, 3 बॉल आणि विजयाकरिता लक्ष जर पाहिलं तर 8 धावेंचं मैदानाच्या आतमध्ये असेल. 3 बॉल 8 का लावतील मैदानाच्या आतमध्ये वैभव वाट आणि आवडला जर पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग केल्या जाते. 3 बॉल 7 पैसा वसूल मॅच, 3 मध्ये 7 इथून देखील समीकरण मॅचचं पाहायला मिळते आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर 3 मध्ये 7 कुठलाही संघ विजय होऊ शकतो. एका बाजूला श्रीराम कसराली तर दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभुलपाडा. जबरदस्त मॅच रंगली आहे. 2 टीमच्या माध्यमातून विजयाकरिता 7 धावेंचं लक्ष, येणारे बॉल 3 असतील. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होते, स्ट्राईकला बॅटर वैभव. ऑन साइडला मोठा फटका खेळलाय आणि आता मात्र जर पाहिलं तर बॉलला थेट पाठवलं गेलंय मैदानाच्या बाहेर. आता मात्र श्रीराम संघ संपूर्ण टाळ्यांचा गजर करतोय, कारण की आता मात्र जर पाहिलं तर वैभवची बॅट मैदानाच्या आतमध्ये लागले. अजून देखील मॅच संपलेला नाही आहे, 2 बॉल आणि इथून देखील जर पाहिलं तर विजयाकरिता आता मात्र 1 धावेंचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये राहील. कंपल्सरी चेसिंग या संपूर्ण स्पर्धेचा नियम आहे, त्याच कारणाचं हा बॉल जर डॉट आला तर पुढच्या बॉलवरती भरपूर काही मजा पाहायला मिळेल आपल्याला. विजयाकरिता इथून देखील जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 1 धावेंचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असेल. कुसमय खार्डी आणि विपक्ष माऊली 11 तलावपाडा दोन्ही टीमला रिक्वेस्ट करतो त्वरित रेडी राहा, या पुढचा मॅच तुमचा असेल. ओव्हरची विकेटने बॉल होते यार, 2 बॉल 1 आणि अशा रीतीने सुंदर फटका. वैभव जबरदस्त केडी त्याने साकारण्यात आली, शेवटच्या बॉलवरती चौका ठोकलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम श्रीराम कसराली आणि हार्ड लक टफ लक आपण पाहिला. वाघोबा जांभुलपाडा संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतला, सहभाग घेतला, तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्लीज विनंती असेल त्या ठिकाणी आमचे खेळाडू आहेत, प्लीज तो चेंडू घेतला तो या ठिकाणी फेका, प्लीज विनंती करतो आम्ही.